छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने लबाडांनो पाणी द्या म्हणून आंदोलन सुरू आहे आणि त्याचा एक भाग म्हणून उद्या आदित्य ठाकरे या ठिकाणी येत आहेत आणि त्यांच्या उपस्थितीत मोर्चा निघणार आहे। परंतु पाणी समस्या अनेक वर्षापासून आहे। दादा, काय नेमके कारण आहेत अजूनही संभाजीनगर वासियांना पाणी भेटत नाही? पाणी या संभाजीनगरात आहे, परंतु त्याचं वितरण नीट करता येत नाही। हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा या संभाजीनगरचा आहे। पाण्याची नवीन जलवाहिनी येणार हा स्वतंत्र मुद्दा आहे, पण आता जे पाणी उपलब्ध आहे त्याचं नियोजन नीट झालं तर या शहराला एक दिवसाआड पाणी भेटू शकतं। या शहराला 240 MLD पाण्याची आवश्यकता आहे। 140 MLD पाणी ऑलरेडी येतं। जर या 140 MLDचं नियोजन नीट झालं तर 280 MLD पाणी 2 दिवसात येतं। याचाच अर्थ एक दिवसाआड पाणी आम्ही शहराला देऊ शकतो, पण हे देण्यामध्ये प्रशासन पूर्णपणे अपयशी ठरलं। या प्रशासनावर सत्ताधारी पक्षाच्या लोकांचं नियंत्रण नाही आणि म्हणून हा पाण्याचा प्रश्न शहराचा निर्माण झाला आहे। आता राहिला आमच्यावरही आरोप होतात, ज्यावेळेस आमची सत्ता होती त्यावेळेस 2 दिवसाला 3 दिवसाला जास्तीत जास्त 4 दिवसाला पाणी आम्ही देत होतो। आमचं प्रशासनावर नियंत्रण होतं। आमच्या काळातले सगळे अधिकारी काम करत होते। आता अधिकारी काय करतात? IPLची क्रिकेटची मॅच पाहायला आयुक्त जातात, गरवारे क्रीडांगणावर लाईट लावायचा त्यांचा महत्त्वाचा इश्यू आहे। लोकांना पाणी मिळो नाही तर न मिळो, अशा प्रकारची जर प्रशासनाची मानसिकता असेल तर मला वाटतं या शहराला वाली कोणी नाही अशा प्रकारची स्थिती सत्ताधारी पक्षावर निर्माण झाली आणि म्हणून आम्ही लबाडांनो पाणी द्या हे आंदोलन पुकारलेलं आहे। आता लबाडांनो पाणी द्या म्हणत असताना लबाड कोण आहे हे कोणी अंगावर घ्यायची गरज नाही। आमच्या आंदोलनाचं नाव आहे लबाडांनो पाणी द्या। म्हणताय लबाडांनो पाणी द्या, ते म्हणतात लबाड लांड गढवून करतंय। आता मला असं वाटतं त्यांची मानसिकता झाली का त्यांना आम्ही लबाड म्हणतोय, त्यांना कळायला लागलं असं वाटतं किंवा कळालं असं त्यांना वाटतं, पण आम्ही त्यांचं नाव घेऊन कधीच लबाड म्हटलेलं नाही। आमचं कार्यक्रमाचं नाव लबाडांनो पाणी द्या, कारण याच्या आधी 2 सभा भारतीय जनता पार्टी या शहरात झाल्या। 2022ला मोर्चा काढला होता त्यांनी, आक्रोश मोर्चा। त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की आम्ही 2 दिवसाला 3 दिवसाला पाणी देत होतो। त्यांनी सांगितलं की आमच्या हातात सत्ता आहे, आम्ही रोज पाणी देऊ। आता त्यांची सत्ता येऊन 3 वर्ष झालेले, 12 दिवसाला 14 दिवसाला पाणी झालं आहे। लोकसभा विधानसभेच्या प्रचारात त्यांनी सांगितलं की 3 दिवसात पाणी देऊ। लबाड ह्या अँगलने आम्ही आमच्या कार्यक्रमाचं बॅनर दिलं की लबाडांनो पाणी द्या। आणि मला असं वाटतं भारतीय जनता पार्टी 1988पासून आमच्याबरोबर सत्तेत सहभागी आहे। या शहराला 4 महापौर आहे, ज्यांनी आता आरोप केले ते डॉक्टर कराड पण 2दा महापौर होते, बापू घडामोडे महापौर होते, विजयाताई रहाटकर महापौर होते, आणि मग हे सगळे लोक, संजय केनेकर उपमहापौर होते। आम्ही हे सगळे लोक असताना मला असं वाटतं त्यांची जबाबदारी काहीच नाही का? हा माझा प्रश्न आहे। सामान्य संभाजीनगरच्या नागरिकांना हाच प्रश्न आहे की सत्तेमध्ये तुम्ही होता, ते होते, परंतु अजूनही हा प्रश्न मिटलेला नाही। नेमकी मेघ काय जो प्रश्न मिटेल असे कशी मेघ निघाली? हे पण मी वारंवार सांगतो, आम्ही सत्तेत असताना 2 दिवसाला 3 दिवसाला पाणी देत होतो। पाण्याचा प्रश्न निश्चित होता, पण त्यावेळेस लोकांच्या अपेक्षा होत्या आधी पाणी 2 वेळेस यायचं, सकाळ संध्याकाळ यायचं, नंतर दररोज एकाच वेळेस पाणी झालं, नंतर 1 दिवसाआड झालं, नंतर 2 दिवसाआड झालं, नंतर 3 दिवसाआड झालं। आता पाणी 12 दिवसाआड आहे ना। भर उन्हाळ्यामध्ये 12 दिवसाआड आणि 14 दिवसाआड पाणी देतात, आणि म्हणून जनतेचा हा प्रश्न आहे। आमच्या काळात सत्ता होती, आम्ही 2 दिवसाला 3 दिवसाला पाणी देत होतो। नक्कीच हे होते विरोधी पक्षनेते अंबादास दानवे। आणि उद्या पाणी प्रश्नावरून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा मोर्चा निघणार आहे। त्या मोर्चाला आदित्य ठाकरे येतील, परंतु सामान्य संभाजीनगर यांना प्रश्न अजूनही त्यांच्यापुढे प्रश्न आहे, नेमका आम्हाला पाणी देणार कोण? भलेही राजकारणी कुणाला लांडगं म्हणू, कुणाला लबाड म्हणू, पण त्यांची जी अपेक्षा आहे की एक दिवसाआड तरी किमान त्यांना पाणी भेटलं पाहिजे। कॅमेरामन हर्षल निकमसह संजय सरोदे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर।